बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून गणला जातो. बीड जिल्ह्यामध्ये लोक कोरडवाहू शेती जास्त प्रमाणात आहे. तसाच बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट हे माझं जन्मगाव, ज्या ठिकाणचे 70-80% लोक ऊसतोडणीसाठी जातात. 3 एकर 4 एकर 5 एकर 10 एकर पर्यंत जमीन, परंतु सगळी कोरडवाहू. तशीच माझ्या पण घरची परिस्थिती सेम. आई वडील जन्मानुजन्म ऊस तोडायला जाणार. गावाकडे जी शेती आहे ती कोरडवाहू जमीन, त्यातून उत्पन्न कमी. आणि मग सुरुवातीला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी आमच्या खाडेवस्तीवरती होती तिथंच माझं जिल्हा परिषदला 1ली ते 4थी शिक्षण झालं. त्यानंतर 5वीला संत गाडगे महाराज आश्रमशाळा आहे टाकळी काजी, अहिल्यानगर जिल्ह्यामध्येच, तर तिथे माझं 5वीचं शिक्षण झालं. त्यानंतर 6वी ते 7वी मी पाटोद्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात राहिलो. त्यानंतर 8वी ते 10वी परत मूळ गावी भगवान महाराज विद्यालय सावरगाव घाट या ठिकाणी माझी 8वी ते 10वी झाली. परत 11वी 12वी शेजारीच असणाऱ्या मुगगावला माझं ग्रॅज्युएशन म्हणजे सायन्स मधून 12वी पूर्ण झाली. त्यानंतर मग मी बलबीम महाविद्यालयामधून डिग्री पूर्ण केली आणि डिग्री BA केली. हे सगळं थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी, पण तरी का सांगितलं की बऱ्याच वेळा आपल्या डोक्यामध्ये, किंवा आता तुम्ही सगळे ग्रामीण भागातलेच आहेत म्हणून ठीक आहे, पण शहरातल्या मुलांच्या डोक्यामध्ये किंवा आपल्याही डोक्यामध्ये न्यूनगंड असतो. आपल्या डोक्यामध्ये असतं की जे क्लास 1 होतात, आता तुमच्यापैकी काही जण DYSP DC किंवा IAS IPS होऊ शकतात, क्लास 2 होऊ शकतात, STI ASO PSI. परंतु आपण मानसिकता करून घेतो की DYSP खूप अवघड असतं, DC खूप अवघड असतं, राज्यसेवा MPC खूप अवघड असतं. आणि बऱ्याच वेळा चांगली मुलं सुद्धा पोलीस भरती करतात, किंवा काही मुलं डॉक्टर इंजिनियर होऊ शकतात, काही मुलं अजून वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊ शकतात, परंतु ते सुद्धा घाबरून पोलीस भरती करतात. मी पोलीस भरतीला तुच्छ लेखत नाही. मी पोलीस भरती खूपच कमी दर्जाचं पद आहे असंही म्हणत नाही. परंतु बऱ्याच वेळा पात्रता असताना सुद्धा मुलं चांगल्या पदावर ट्राय करताना दिसत नाही. त्यामुळे मला तुम्हाला हे सांगायचं होतं यातून की माझं प्राथमिक शिक्षण झेडपीला, काही शिक्षण आश्रमशाळा वसतिगृहातून, काही शिक्षण मराठी शाळेतून आणि ग्रॅज्युएशन BA मधून झालं. त्यामुळे मी नेहमी सांगतो की तुमच्या समोर जो उभा आहे तो ना कोणा मोठ्याचा पोरगा आहे, ना पैशावाल्याचा पोरगा आहे, ना श्रीमंताचा पोरगा आहे, ना खूप चांगल्या शाळा कॉलेजमध्ये शिकलेला आहे, ना खूप इंग्लिश फडफड बोलणार आहे, ना खूप स्कॉलर मुलगा आहे, ना काही राज्य लेवलच्या काही स्कॉलरशिप एक्झाम मध्ये पहिला आलाय, असा मुलगा नाही. तर तुमच्या समोर जो उभा आहे तो एक सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा आणि सर्वसामान्य मराठी शाळेत शिकलेला पोरगा आहे. आणि तो जर DYSP होऊ शकतो तर तुम्ही सुद्धा चांगल्या पदावर जाऊ